नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. भोसले घाट उतरताना 12 चाकी डंपर झाला पलटी. जागेच्या वादावरून कुटुंबाला टाकले वाळीत. सार्वजनिक कार्यक्रमांचे निमंत्रण देखील थांबवले. इंदापूरमध्ये अज्ञात चोरट्यांनी केला 3 लाखांचा मुद्देमाल लंपास. आणि चवे बारसू येथील कातळ शिल्प राज्य संरक्षित स्मारक. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक जारी. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीतील खेडमधील भोसले घाट उतरत असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे डंपर महामार्गावर पलटी झालाय. महामार्गावरील डिवायडर तोडून दुसऱ्या लेनवर हा डंपर पलटी झाल्यामुळे संपूर्ण खडी महामार्गावर पसरली. मुंबई गोवा महामार्गाची एक लेन पूर्णपणे बंद झाली होती. डंपर चालक गंभीर जखमी झालाय. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय. जखमी डंपर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलाय. गावाच्या रस्त्यासाठी 3 फुटाची पायवाट स्वखुशीने दिली, पण प्रशासनाने 9 फूट जागा बळकावली. हा प्रकार आहे चिपळूण तालुक्यातील अलोरे तांबडवाडी येथील. या ठिकाणी राहणाऱ्या अनंत शंकर चव्हाण आणि अश्विनी अनंत चव्हाण यांनी गावच्या विकासासाठी 3 फुटाची रुंदी आणि 65 मीटर लांबीची पायवाट विना मोबदला सोडली. यासाठी कोऱ्या कागदावर या दाम्पत्यानं सह्या देखील दिल्या. मात्र अलोरे ग्रामपंचायतने खोटे बॉन्ड पेपर आणि खोट्या सह्या करून बनावट कागदपत्र बनवले, असा आरोप चव्हाण दाम्पत्य करतायत. या खोट्या कागदपत्रांच्या जोरावर 9 फूट रुंदीची जागा बळकावली जाते. विशेष म्हणजे या जागेच्या वादामुळे चव्हाण कुटुंबियांच्या घरी जाणं देखील बंद करण्यात आले. जागेच्या वादामुळे एका कुटुंबाला वाळीत टाकले जात आहे असा प्रकार घडल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होतोय. चव्हाण परिवाराने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. पाय बदल आम्ही जागा दिलेली, त्याच्यानंतर त्यांनी जागा वाढीत नेऊन आता 10 फूट केलेली आहे. त्यानंतर आम्ही हरकत दिलेली आहे त्याला, असं तुम्ही कसं काय, आणि कोऱ्या कागदावर तुम्ही सह्या घेतल्या आणि हे तुम्ही केले. तुम्ही बॉन्ड पेपर आत्ता आम्ही बघतोय, बॉन्ड पेपर पहिला नव्हता, कोऱ्या कागदावर सह्या दिलेल्या, आता फक्त बॉन्ड पेपर बहिणीच्या सह्या. हे तुम्ही कशाला दिल्या, कशा घेतल्या तुम्ही आम्हाला सांगायचं, आम्ही दिल्या त्या. तुम्ही कसं केलं, बॉन्ड पेपर तुमच्या नावाचा ते पण आहे, तो पण आम्हाला हे कसं काय, पंचायतीने किंवा माझा पाहिजे होता ना, मालकाचा किंवा पंचायतीचा. मालकाचा पण नाही, पंचायतीचा. कामगाराचं कसं करायला, त्या पेपर कामगाराचा, ते कामगार कसं त्या पेपर त्या कामाला चालू शकतो. त्यामुळे ते त्याने आमंत्रण वगैरे आमचं बंद केलंय, येणं जाणं वगैरे आमच्याकडे बंद केलं सगळं. माझी सासू वगैरे वाढली तेव्हा पण त्यांनी कोण आधी लोक नाहीत, आधीच पण ते असे बाहेरून असं बाकी कसल्याच कार्यक्रमाला आमच्या आले नाही. आई वारली या कोविडमध्ये आमची आई वारली. आई वारलीमध्ये त्या तिथे धक्का घेतला मी की रडत होती, मला म्हणून द्यायचा नाही, वाट द्यायची नाही. मी आपली उठून जबरदस्ती तिची सही घेतली, माझी सही केली आणि वाढीनं दिली. असते पायवाट होती. त्यांनी हे एवढं पायवाट वाढून गेलं की 2दा गेलो, मला धावून आगावं गेले. आमच्या अंगावर धावून ते लोक यायला लागली, तर तुमचे दादाही करायला लागले, आम्ही हे वाट करणार, तुम्हाला काय करायचे ते करा. म्हणजे हे काय प्रकार, म्हणजे आमची जागा करून आम्हाला त्रास होतो. आम्ही फुकट जागा घे, पैसे पण नाही घेतले, त्याचं निव्वळ फुकट आम्ही जागा म्हणून मंजूर केलं, म्हणजे बंद पूर्ण काहीच नाही. बोलायचं पण नाही कुणी काय, आणि त्याच्याकडे जायचं पण नाही, इथपर्यंत गेले. त्यांना सांगतात जाऊन त्यांच्यावर बोलायचं नाही, जायचं नाही त्यांच्या. माणगाव तालुक्यातील इंदापूर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 3 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 5 डिसेंबर रोजी 1 वाजण्याच्या सुमारास मौजे कलानगर इंदापूर येथील फिर्यादी अंकिता अरुण मांगले यांच्या राहत्या घरात 2 अनोळखी इसमांनी दारावर धक्का मारून दार उघडून आत प्रवेश केला. त्यापैकी एक आरोपी तोंडाला पूर्ण कपड्याने झाकलेला आणि डोळे उघडे ठेवलेला मजबूत बांधा असलेला, तर दुसरा आरोपी हा सडपातळ आणि साधारण उंचीचा अशा एकानं फिर्यादी यांच्या अंगावर बसून त्यांचं तोंड दाबून त्यांना तो चुप बैठ असे हिंदीमध्ये बोलून आणि दुसऱ्या आरोपीने कपाट उघडून सोबत आणलेल्या हत्याराने लॉकर तोडून
तब्बल 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून फिर्यादी यांना त्यांच्याच घरात डांबून पळून निघालेत। या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आसवार करीत आहेत। राजापूर तालुक्यातील चवे आणि बारसू कातळ शिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून शासनाने जाहीर केल्यानं आता ही जागा रिफायनरी क्षेत्रातून वगळली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। राजापूर तालुक्यातील अनेक कातळ शिल्पांचे जतन करण्यात येत असले तरी युनेस्कोच्या यादीत मात्र चवे आणि बारसू येथील कातळ शिल्पांचा समावेश असल्यानं हे क्षेत्र आता राखीव ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने अधिसूचना जाहीर करत चवे आणि बारसू कातळ शिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले। बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारताना कातळ शिल्प हा विषय कळीचा मुद्दा बनला होता। त्यामुळे नागरिक, पर्यटक आणि विशेष करून रिफायनरी विरोधी आंदोलकांनी कातळ शिल्प जतन करण्याची मागणी केली होती आणि सुदैवाने ती जागा आता राखीव झाल्यानं कातळ शिल्पांचा मार्ग मोकळा झालाय। राजापूर तालुक्यातील कातळ शिल्पे पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी येत असतात। आता अधिकृतपणे राज्य संरक्षित स्मारक म्हणून मान्यता मिळाल्यानं या सर्व ठिकाणी तसे फलक देखील लावण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या। मुख्य म्हणजे भारतातर्फे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट्समध्ये कातळ शिल्पांच्या ज्या एकूण 9 जागा प्रस्तावित आहेत आणि त्यांना संभाव्य यादीमध्ये स्थानही मिळालं आहे, त्यात एक जागा बारसू ही आहे आणि याच भागातील देवाचं गोठण हेही ठिकाण आहे। संभाव्य यादीत असलेली ही कातळ शिल्पे आता भारतातर्फे अधिकृतरित्या कायमस्वरूपी वारसा यादीत जाण्याच्या टप्प्यात आहेत। सध्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाची आवक ही कमी प्रमाणात होती आहे। त्यामुळे लसणाच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। घाऊक बाजारात 1 किलो लसणासाठी 250 ते 300 रुपयांचा भाव मिळत आहे। प्रत्येक भाजीमध्ये वापरण्यात येणारी लसणाची फोडणी महागल्यानं गृहिणींचं बजेट मात्र कोलमडलंय। ह्या वर्षी लसणाचं उत्पादन खूप कमी प्रमाणात होतं, त्यामुळे हे बाजार वाढलेले आहेत। दरवर्षी जे साधारण सरासरी उत्पन्न असतं त्यापेक्षा कमी उत्पन्न निघाल्यामुळे हे बाजार वाढतात आणि लसूण आता हा संपत चाललेला आहे। नवीन लसूण बाजारात यायला अजून 1-1.5 महिना 2 महिन्याचा कालावधी आहे, त्यामुळे लसणाचे बाजार वाढलेले आहेत। रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यामध्ये आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून विकास कामं सुरू असून सोमवारी दुपारी महाड माणगाव पोलादपूरचे आमदार भरत गोगावले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत पोलादपूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आडनिवे ताम्हाणे ते किनेश्वर ते रामपार घाट असा 6.5 किलोमीटर रस्त्याचा रक्कम 55 कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय। की तांबारे खुर्दाचा रस्ता त्या तिथला सदस्य आपला नाहीये, पण रस्ता आम्हीच करणार, आपल्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही। कारण आमदार साहेबांची आम्हाला सूचना आहे, काल तुमच्या बाजूला झाली कापडा बुद्रुक ग्रामपंचायत, तिथे आपण सगळे ऍडव्हान्स मध्ये कामं केली, त्यामुळे तिथल्या लोकांनी 175 174 मागच्या वेळेला 175 मतांनी सरपंच दिला, यावेळेला 174 मतांनी सरपंच दिला आपल्याला। तिथल्या लोकांनी आपल्या पाठीशी ठाम उभं राहण्याचं या ठिकाणी चंग बांधलेला आहे। म्हणून माझी विनंती आहे, आव्हान आहे विरोधकांना, तुम्ही उभाटा गट, तुमच्या 3रा गट, 4था गट काय उपयोग होणार नाही जोपर्यंत आमच्यासारखी मोठी फळ या ठिकाणी काम करते। त्यामुळे इथे फक्त भरत शेठ हेच नाव चालणार, 4थ्यांदा भरत शेठ या ठिकाणी आमदार होऊन मंत्री होणार। परवा येऊन गेले घरी, चंद्रकांत जर आठवण करता त्याला आपण 25-15 मध्ये त्याला मंजुरी देऊन ते काम करून घेऊ। छोटे मोठे जे काही काम आहेत ते आपण आता करूच, पण हे मोठं काम होतं। 5.25 कोटी रुपये जर 1-1 कोटी आम्ही 6 गावांना दिले असते तर 6 गावांना आणखी त्याच्यामध्ये केलं 50-50 लाख 12 गावांना देता आले असते। तरी ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार केला नाही। कारण हा रस्ता परवा आम्ही मध्ये एकदा जाऊन आलो, काय कार्य होतं ना कोणाचं, कार्याला गेलो तेव्हा पाहिला, ते अगोदर पण गेलो होतो आपण, आता पण आपण पवारमावांचे हाक मारूनला जायचं ठरवलं। तर म्हणजे माझी विनंती आहे, काम करत असलो तर आम्हाला आशीर्वाद द्या, काम करत नसो आम्ही तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊ नका। पण सुक्या दगडावर पाणी का ओतताय तुम्ही? सुपीक जमिनीत पाणी टाका की जेणेकरून जेव्हा 4 दाणे उगवतील कातळावर पाणी टाकलेलं सुकून जाईल, त्याचा काय उपयोग होणार नाही आहे। म्हणून आजूबाजूला जे काही मंडळी ऐकत असतील, कोण साताऱ्याला असेल, कोण म्हाताऱ्याला असेल, कोण कुठं असेल, त्याने आता तिकडेच थांबावं। कारण ज्या संघटनेने आपल्याला सरपंच केलं, सगळं केलं,
त्याचे उपकार फेडायचं काम केलं हे आम्हाला कळलं, पण त्याची काय काळजी करायचं कारण नाही कार्यकर्त्यांना की असं काय नाही आहे इंदिरा गांधी मेली म्हणून राज्य चालायचं राहिलं, चालतंय ना आता उलट चांगलं चालतंय. आणि तानाजी आपल्यालाही सांगू इच्छितो सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे. ही सगळी आता कामं तुझ्या कारकिर्दीमध्ये ही जवळजवळ आपण संपवतोय, त्यामुळे कुठलीही कोणाला बोलायला संधी मिळणार नाही अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम आपण मंडळींनी सगळ्यांनी करूया. दक्षिण रायगड जिल्हा महिला संघटकपदी गोरेगाव येथील डॉक्टर स्वीटी गिरासे यांची निवड करण्यात आली असून त्यांचे मुंबई येथील शिवसेना भवन कार्यालयात स्वागत करण्यात आले. महिलांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी योग्य भूमिका घेऊन महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन असं डॉक्टर गिरासे यांनी सांगितलंय. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या नेतृत्वात हे नियुक्तीपत्र शिवसेना भवन येथे त्यांना देण्यात आलं. यावेळी दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, नाना जगताप, उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, महिला संपर्क प्रमुख स्वाती डबडे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आणि माझा दवाखाना सांभाळून पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी 7 तालुके प्रत्येक ठिकाणी काम करायचं महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्पेशली, आणि तळागाळातून महिलांना बाहेर काढून, म्हणजे सध्या तरी महिला फक्त चूल आणि मूल ह्याच गोष्टी सांभाळत आहेत. मी स्वतः माझा दवाखाना आणि माझं घर सुद्धा सांभाळते. तर ह्याच्या पुढे जाऊन राजकारणामध्ये अजून बरंच काही करता येईल आणि माझ्यासारख्याच बऱ्याच महिला आहेत गावामध्ये की त्यांना बाहेर पडता येईल आणि त्यांना सुद्धा अजून काही करता येईल यासाठी मी काम करेन. आणि जी जबाबदारी पक्षाने माझ्यावर टाकलेली आहे ती अगदी निश्चितपणे पार पाडेन. येणाऱ्या निवडणुकांमध्ये सगळ्या पद्धतीने ज्या ज्या जबाबदाऱ्या येतील ते व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन मी नक्कीच. बघा, जसं की गावागावांमध्ये फिरून काही गोष्टी याआधी सुद्धा मी केलेल्या आहेत की बऱ्याच ठिकाणी हेल्थ कॅम्प वगैरे घेतलेले आहेत किंवा गावातल्या महिलांना आतमध्ये जाऊन की त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत तिथे जाऊन, कारण आपल्याकडे गावं ही खूप छोटी आहेत, अजून शहरीकरण झालेलं नाहीये. बरीचशी गावं आहेत ज्यांचा मोठ्या गावांशी संपर्क सुद्धा नाहीये, शहरांशी नाही तर मोठ्या गावांशी सुद्धा संपर्क नाहीये. तर अशा ठिकाणी जाऊन त्यांचे प्रॉब्लेम समजावून घेऊन आणि त्याच्यामध्ये आपल्या पक्षाकडून माझ्याकडून काय त्यांना मदत करता येईल ह्याच्यावर मी जास्त भर देईन. महाराष्ट्र आपण तो प्रश्न विचारला, अतिशय चांगला प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने 100% एक गोष्ट सांगेन की महिलांच्या बाबतीतच नाही, शिवसेनेनं अतिशय मोर्चेबांधणी सुंदर या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याचा एक भाग अजून एक की महिलांसाठी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेले एक पहिले पाऊल आहे. आणि या ठिकाणी महिलांची जी निवड झाली आत्ता ती जिल्हा संघटिका म्हणून दक्षिण रायगडच्या डॉक्टर स्वीटी चेतन गिरासे म्हणून, आणि ह्या सक्षम अशा महिला आहेत, स्वतः डॉक्टर आहेत, चांगल्या प्रकारे अनेक वर्ष ते शिवसेनेचं काम करत आहेत. मी पाहिलेलं त्यांचं जे काम आहे कोरोना काळातलं ते अतिशय सुंदर काम आहे. अतिशय चांगल्या व्यक्तीची निवड ह्या ठिकाणी झालेली आहे आणि मला खात्री आहे की डॉक्टर स्वीटी गिरासे ह्या अतिशय सुंदर काम करून महिलांचं सक्षम करून शिवसेना संघटना सुद्धा वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न. नुकत्याच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झालाय. त्यात राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांचा निकाल लागला. यामध्ये तेलंगणा वगळता राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी भाजपला मोठं यश प्राप्त झालंय. या निकालाचा जल्लोष ठिकठिकाणी पाहायला मिळत होता. रायगडमधील पेण तालुक्यात देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा विजय साजरा करण्यात आला. पेण नगर परिषदेसमोर कोतवाल चौक येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, विधानसभा अध्यक्ष प्रसाद भोईर, माजी अध्यक्ष गटनेते अनिरुद्ध पाटील, युवा नेते ललित पाटील, श्रीकांत पाटील, दिलीप लाड आदी उपस्थित होते. मित्रांनो, दैदिप्यमान विजय मिळवलेला आहे. त्याला अनेक कारणं असतील, अनेक घटक कारणीभूत असतील, पण प्रामुख्यानं जो घटक कारणीभूत आहे तो आहे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं देशाप्रती असलेलं समर्पण, यांचं देशाप्रती त्यांनी केलेलं या ठिकाणी काम. आज मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की भारतामध्ये अनेक चांगले पंतप्रधान होऊन गेले, परंतु या पंतप्रधानांनी देशामधली जनता सुखी ठेवणे आणि देशाचा मान हा इतर राष्ट्रामध्ये वाढवणे या दोन्ही परस्परांपासून वेगळ्या असलेल्या गोष्टी या ठिकाणी मोठ्या ताकदीनं या ठिकाणी केलेल्या आहेत. देशाचा मान वाढवायचा म्हणजे शस्त्रसज्जता वाढवावी लागते. देशाचा मान वाढवायचा परराष्ट्रामध्ये म्हणजे इतर राष्ट्रांना या ठिकाणी मदत करावी लागते. देशाची शस्त्रास्त्र वाढवायची आणि इतर देशांना
या ठिकाणी मदत करायची म्हणजे आपल्या जनतेकडे दुर्लक्ष करावं लागतं. पण इथे तसं नाही झालं. इथे आपल्या जनतेकरता वेगवेगळ्या या ठिकाणी योजना राबवून आपल्या जनतेच्या हिताची त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने चांगलं होईल याची काळजी घेत असताना आपल्या परराष्ट्र धोरणाचा बोजा आणि शस्त्रसज्जतेचा बोजा सर्वसामान्य लोकांवर न टाकता सर्वसामान्य लोकांचं हित सुद्धा कशा पद्धतीनं संसार चांगले होतील असा दुहेरी समतोल यशस्वीपणानं सांभाळण्याचं काम या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. कणकवली तालुक्यातील कोंडे वडचीवाडी येथे ग्रामस्थांना एका काजू बागेजवळ बिबट्याचं दर्शन झालं. नारकरे यांच्या घराच्या परिसरात हा बिबट्या सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आढळला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. या घटनेबाबत वन विभागाला कळवण्यात आलं असून त्यांनी बिबट्याचा बंदोबस्त तातडीने करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. कोंडे येथील काजूबागेत काम करणाऱ्या एका व्यक्तीला सोमवारी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या दिसून आला. त्याने इतर ग्रामस्थांना याबाबत सांगितलं. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच वनसंरक्षक अतुल पाटील यांना कळवण्यात आले. त्यांनी अलीकडेच घोडसरी येथे पकडलेल्या बिबट्या मादीचे बछडे फोंडाघाट परिसरातील जंगलात फिरत असून पाण्याच्या शोधात ते खाली आले असेल असं सांगितलंय. तसेच ग्रामस्थांनी घाबरू नये असं आवाहन देखील त्यांनी केले. गुहागरमधील नरवण येथील सुतारवाडीत असलेल्या एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला चिपळूण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. ही घटना आज सकाळी घडली आहे. 2 वर्ष वय असलेल्या मादी जातीची बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहिरीत पडली असावी असा अंदाज वन विभागाने व्यक्त केलाय. सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलं. या बचाव कार्यात चिपळूणचे परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर यांच्यासह संतोष परशेट्टे सहभागी होते. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आल्यानंतर मोदीचा जयघोष करताना भाजपचे कार्यकर्ते पाहायला मिळत होते. यावेळी मोदी जयघोषाचा नारा लगावताच मोदींनी सुद्धा थेट गाडीतूनच हात उंचावत नागरिकांना प्रतिसाद दिला. यावेळी मोदींच्या या प्रतिसादानंतर उपस्थित सिंधुदुर्गवासियांनी मोदींचा जोरदार नारा दिला. हर हर मोदी, घर घर मोदीच्या घोषणा यावेळी काही वेळ पाहायला मिळाल्या. याबाबतचे काहीही दृश्य. मोदी 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 मोदी. दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजयराव कदम यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला. यावेळी हॅथवे साईस्टार केबल नेटवर्कच्या मॅनेजर ममता आमरे यांनी पुष्पगुच्छ देऊन संजयराव कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. प्रसंगी मनोज भोसले, चंद्रकांत बनकर, माझे कोकणचे सहसंपादक नंदेश खेडेकर आणि माझे कोकण तसेच हॅथवे साईस्टार परिवाराचे सर्व सहकारी उपस्थित होते. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.